आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सांगली एलसीबीची मोठी कारवाई। आंतरराज्यीय मोटरसायकल चोर अटकेत, 9 दुचाकी जप्त। मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत आंतरराज्यीय मोटरसायकल चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून 9 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले होते। दिनांक 23 मे 2026 रोजी पथक सांगली शहरात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस फौजदार अमित परीट यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी रणजित लोखंडे यांनी चोरीच्या मोटरसायकली वसंतदादा मार्केट परिसरातील महेश कबाडे यांच्या दुकानामागे लपवून ठेवल्या असून तो त्या विक्रीसाठी घेऊन जाणार आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव रणजित श्रीरंग लोखंडे, वय 24, राहणार मल्हारवाडी, मंगसुळी, तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव असे सांगितले। त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकलीची कागदपत्रे मागितल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने दिनांक 17 मे 2026 रोजी विश्रामबाग परिसरातील मालगावे डेअरी समोरून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली असता आरटीओ नंबर नसलेल्या अनेक मोटरसायकली झाकून ठेवलेल्या आढळून आल्या। चौकशीत आरोपीने मिरज ग्रामीण, मिरज शहर, एमआयडीसी कुपवाड, कागवाड, कुडची, चिंचली परिसरातून मोटरसायकली चोरी करून त्या विक्रीसाठी ठेवत असल्याची कबुली दिली। पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपीच्या ताब्यातील 9 मोटरसायकली जप्त केल्या। तपासात आरोपी रणजित लोखंडे हा रेकॉर्डवरील आंतरराज्यीय गुन्हेगार असल्याचे समोर आले असून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात त्याच्यावर यापूर्वीही मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।